तुम्ही राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहात, तुम्ही अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे, पण विशेष तुमची महायुती आहे वरती, नेमकं तुम्ही असं करा? मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हा कार्याध्यक्ष असताना व महात्मा फुले समता परिषदेचा जिल्हाध्यक्ष असूनसुद्धा या ठिकाणी औरंगाबाद लोकसभेसाठी अपक्ष म्हणून अर्ज सादर केलेला आहे। आणि असं मुख्य कारण महायुतीतर्फे भुजबळ साहेबांना जी नाशिकची जागा आहे ती देण्यासाठी अजून त्यांना ताटकळत ठेवलेलं आहे 1 महिन्यापासून। आणि भुजबळ साहेबांसारख्या वरिष्ठ नेत्यांना, ज्यांनी की आयुष्यभर तिकीटच वाटलेली लोकांना, स्वतःसाठी त्यांनी कधी डिमांड केलेली नाही तिकिटाची, त्यांच्यासारख्या माणसाला जर 1 महिन्यापासून तुम्ही ताटकळत ठेवणार असाल तर हा आम्ही संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान समजतो। आणि महायुतीला ओबीसी समाजाच्या मतदानाची गरज नाही आहे असा आमचं या ठिकाणी समज असल्यामुळं ओबीसी समाजाचा कोणीतरी प्रतिनिधी या ठिकाणी संसदेत निवडून गेला पाहिजे, त्यांनी प्रतिनिधित्व या ठिकाणी समाजाचं केलं पाहिजे, म्हणून या ठिकाणी मी अपक्ष म्हणून अर्ज सादर केला। किती जागे म्हणजे तुम्ही भुजबळ समर्थक म्हणून किती जागे फॉर्म भरले तुम्ही? बीड येथे सुद्धा आमच्याच माणसाने अर्ज सादर केलेला आहे। मी स्वतः औरंगाबाद इथून संभाजीनगरमधून केला आहे आणि नाशिक इथून आमचे नेते दिलीपांना खैरे यांनी सुद्धा काल फॉर्म आणलेला आहे। 1-2 दिवसामध्ये ते शक्ती प्रदर्शन करून फॉर्म सादर करतील। आणि शेवटच्या टप्प्यातील अजून बऱ्याच ठिकाणी फॉर्म घेण्याची तारीख आणि सादर करण्याचा वेळ असून त्या ठिकाणी सुद्धा आम्ही आमचे उमेदवार उभे करणार। भुजबळांनी माघार घेतल्याच्या नंतर नाशिक या ठिकाणी समता परिषदेची बैठक झालेली होती, त्यानंतरची हे उमेदवारी अर्ज भरले जाते सगळे? हो, म्हणजे भुजबळांचा आदेश समजावा का? भुजबळांचा आदेश समजा किंवा ओबीसींच्या भावना समजा, शेवटी भुजबळ साहेबांच्या पुढे आम्ही नाही जाऊ शकत कोणताही पदाधिकारी, साहेबांच्या आदेशच आम्हाला। भुजबळ साहेब महायुतीचा आहे आणि महायुतीचा आहे ना उमेदवार दिलेला आहे भुजबळ साहेब, तरी पण तुम्ही उभे राहता काय? हो ना, मग महायुतीला पण गरज पाहिजे ना ओबीसीची आमची, प्रेम दोन्ही साईडनी पाहिजे ना, वन साईड प्रेम काही कामाचं नाही। पण एकीकडे भुजबळ साहेबांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी माघार घेत आहे असं वक्तव्य केलं होतं, नेमकं याच्या मागचं काय कारण होतं? दबाव होता की काय? हे बघा, मी अगोदरच सांगितलं की भुजबळ साहेबांनी आजपर्यंत दिलेलं आहे, घेतलेलं नाही आहे, तिकीटं दिलेले आहेत साहेबांनी। आणि भुजबळ साहेबांवर दिल्लीतून आदेश असताना, अमित शहांचा, नरेंद्र मोदी साहेबांचा तुम्हाला निरोप असताना तुम्ही जर साहेबांना ताटकळत ठेवत असाल, मग साहेबांचा स्वभाव नाही आहे तो की शांत बसायचं, त्यांनी सांगून दिलं मला आता नाही निवडणूक लढवायची, निर्णय आताही महायुतीने घ्यायला पाहिजे। मग आता तारीख येणार आहे माघार घेण्याची 19 तारीख, तेव्हा माघार घेणार आहात का तुम्ही? कसं नाही? मी तर पूर्ण ताकदीने ही लोकसभा लढवणार, त्याची मी पूर्ण तयारी केलेली आहे। संपूर्ण समाज, फक्त ओबीसी नाहीच तर मराठा समाजातील बरेचसे लोक माझे वैयक्तिक संबंध असणारे ते सुद्धा या ठिकाणी आम्हाला पाठिंबा देते आणि इतर समाजातील सुद्धा लोक आमच्या पाठीशी आहे। आम्ही ही लोकसभेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवू। सोमवारी आम्हाला चिन्ह भेटणार आहे, चिन्ह वाटप झालं की आम्ही आमच्या प्रचाराला पूर्ण ताकदीने लागणार आणि साहेबांचा शब्द अंतिम राहणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।